श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये होलाष्टकाची माहिती आपण घेणार आहोत. 7 मार्च 2025 शुक्रवारपासून सुरू होऊन 13 मार्च 2025 गुरुवारी समाप्त होणाऱ्या होलिका अष्टक साधनेकरता विशेष काळाबाबत लेख. सदस्य हो, काल तारीख 7 मार्च 2025 वार शुक्रवार, फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथी. त्यामुळे कालपासून होळीच्या आधीचे पडणारे 8 दिवस सुरू होत आहेत. याला होलिका अष्टक असे नाव आहे. या 8 दिवसात कोणतेही शुभकार्य, अगदी मुंडनपासून ते विवाहापर्यंतचे एकही शुभकार्य या दिवसात उत्तर भारतात अजिबात केले जात नाही. खरे तर होळीची रात्र ही लाखो वर्षांपासून अत्यंत महत्त्वाची रात्र मानली जाते. विशेषतः तंत्र साधनेमध्ये, देवी उपासनेमध्ये ज्या महत्त्वाच्या 4 रात्री सांगितल्या आहेत, त्यातही दिवाळीची रात्र आणि होळीची रात्र याला तर अत्याधिक महत्त्व आहे. तर इतर 2 रात्री पण खूप महत्त्वाच्या असतात, जसे महाशिवरात्री आणि जन्माष्टमी. आणि विशेष म्हणजे या होळीच्या रात्रीच्या 8 दिवस आधीपासून नित्य उपासनेला अधिक वैशिष्ट्यपूर्ण करून नैमित्तिक उपासना केली जाते. त्याची तशी कारणेही आहेत. मी इथे अजून जास्त स्पष्ट करू इच्छितो. आपण होळी म्हटले की आपण होलिका दहन याला होळी समजतो, पण उत्तर भारतात होळी म्हणजे दुसऱ्या दिवशी होणारा रंगांचा उत्सव, ज्याला आपण धुळवड म्हणतो. हिंदीमध्ये धुलिवंदन हा शब्द आहे. विचार करा, किती पवित्र शब्द दिला आहे त्या धुळीला सुद्धा वंदन करणे. या बाबतीत अजून जास्त परत कधीतरी लिहू. आज आपला मुख्य मुद्दा म्हणजे होलिका अष्टक आहे. हा होलिका अष्टकमध्ये 8 दिवस मुंडन, मुंज, साखरपुडा, लग्न, वास्तुशांती, नूतन गृहप्रवेश, नूतन वाहन खरेदी अशा सर्वच मंगल गोष्टी, चांगल्या गोष्टी उत्तर भारतात सक्तीने केल्या जात नाहीत. या पाठीमागे कारण आहे की भक्तराज प्रल्हाद यांना 8 दिवसात अनेक विविध प्रकारे हिरण्यकश्यपूंकडून भयंकर त्रास दिला गेला होता. त्यामुळे या तिथीपासून होलिका दहनपर्यंत होलिका अष्टकचे पालन होते. याचे कारण असे सांगितले जाते की या तिथीवर क्रमशः अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला देव, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे ग्रह अत्यंत क्रूर होऊन जातात. त्यामुळे या दिवसांमध्ये 16 संस्कारांमध्ये की अंत्येष्टी सोडून इतर कोणत्याही संस्काराला अनुमती नाही. पण होलिका दहन केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुलिवंदनाला खूप प्राचीन इतिहास आहे. भगवान विष्णू यांनी सत्ययुगात होळीनंतर त्या धुळीला वंदन केले होते आणि या वंदन करायचे कारण म्हणजे भगवान शंकरांनी या तिथीला कामदेव यांचे दहन करून टाकले होते. कामदेवांनी भगवान शंकरांना जागवण्याकरता एक प्रकारे स्वतःचे बलिदान दिले होते. कारण पुराणानुसार पृथ्वीराजाने धुंडी नामक बालकांना त्रास देणाऱ्या राक्षसीला याच तिथीला दहन करून टाकले होते. पुढे द्वापार युगात भगवान योगेश्वर श्रीकृष्ण यांनी या महिन्यात फाग खेळायला सुरुवात केली होती. राधेवरती रंग टाकायला सुरुवात केली. म्हणून आज वृंदावनमध्ये फाग गीत गायले तिथे जवळपास 20 दिवस रंग उत्सव चालू असतो. अनेक प्रकारचे शृंगारिक गीत गायन वृंदावन, मथुरा आणि कृष्ण संप्रदाय मंदिरात गायले जात. उद्यापासून रंग टाकायला सुरुवात तर सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरमध्ये पण होईल. विशेष रंग खेळला जाईल तो धुळवडीपासून रंगपंचमीपर्यंत खेळला जाईल. शृंगार भक्ती केली जाईल. वृंदावनमध्ये तर अगदी समूहाने खूप शृंगार गीतांचे त्यात गायन केले जाते. याचे कारण आपल्या सनातन संस्कृतीत दमन ही संस्कृती नसून शमन ही पद्धती आहे. मानव स्वभाव लक्षात घेऊन नकळत मानसोपचार याद्वारे केले जातात. माझा सनातन धर्म, हिंदू संस्कृती खूप वेगळी, मनमोकळी आणि मुक्त विचारांनी एक अत्यंत उन्नत संस्कृतीला अनेक प्रकारे भ्रम निर्माण करून तिचे थोडे वेगळेच रूप सध्या प्रचलित केले गेले. मूळ संस्कृती ही खूप सुंदर, दुर्दैवाने कोणी अभ्यास करत नाही. हंपी येथील मंदिराच्या भिंतीवर
रंग उत्सवाचे चित्रशिल्प दिसतील. लोकांना फक्त खजुराहो माहीत आहे, पण इतर अनेक मंदिरांमध्ये शिखरावरती किंवा मंदिराच्या बाह्यभिंतीवर सुंदर अशी शिल्पे आहेत. असो, अजून थोडा जवळचा इतिहास बघताना मोहनजोदडो, हडप्पा संस्कृती, सिंधू घाटीत प्राचीन आर्यन लोकांनी या तिथीला नवान इष्ट म्हणजेच नवीन आलेल्या धान्यांच्या द्वारे अग्नीची पूजा करून सण साजरा करायला सुरुवात केली होती. माझी सनातन संस्कृती, माझा हिंदू धर्म हा उत्सवप्रिय धर्म आहे. त्याचबरोबर सणापूर्वी प्राचीन ऋषीमुनींनी, महर्षींनी साधनेबाबत सुद्धा सांगितलं आहे. या 8 दिवसाच्या काळात पितृगणांना संतुष्ट करावे, भगवान विष्णूची विशेष पूजा उपासना करावी. विष्णू अवतार प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, भगवान नरसिंह आणि हनुमान महाप्रभू यांच्यापैकी कोणाचाही कामना अनुसार विशेष साधना करावी. भगवान शिव आणि शक्तीची तर अगदी अवश्य उपासना करावी. या 8 दिवसात साधना करून होलिका दहनचा रात्री जर काही विशेष अनुष्ठान केले, कारण होणारी कामे सुद्धा होतात. या 8 दिवसात अपशब्द वापरू नये, मोठ्यांचा मान सन्मान ठेवावा, कोणतेही शुभ कार्य करू नये. पाळणारे तर अगदी दाढी कटिंग करत नाहीत, नखसुद्धा काढत नाहीत, कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाहीत, विशेष करून मांसाहार त्याग करतात. जे शक्य असेल ते जास्तीत जास्त नियम पालन करून मंत्रसिद्धी करता 8 दिवस अनुष्ठान केले, तेही फक्त रात्री, तर खूप चांगले फळं मिळतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माझ्या व्हिडिओचा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटनही दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.